राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमाला आलेलो आहे। समोर बघतोय हे जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रम आहे। कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा नगर येथे तुम्हाला बघायला मिळेल। समोर बघतोय आपण श्री क्षेत्र बेट कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा नगर येथे तुम्हाला हे आश्रम बघायला मिळेल। मनमाडकडनं शिर्डीकडे जाताना डाव्या हाताला समोर बघतोय हे महाराजांचा आश्रम। त्यानंतर आपण महाराजांच्या मंदिराकडे जाणार आहे। इथं संत जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर तुम्हाला देखील बघायला मिळणार आहे। जनार्दन स्वामी 1969 बेट कोपरगाव येथे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आलेले आहे, जिथे पंचधातूची मूर्ती आपण बघणार आहोत। आतमध्ये हा जो बघतोय हा सभा मंडप आहे। आपण समोर बघतोय ही पंचधातूची मूर्ती आहे। समोर जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती आपण बघणार आहोत, बघितली आहे। हे स्थान तुम्हाला आश्रम कोपरगाव बेट भागात अहमदनगर जिल्ह्यात जे धार्मिक पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे। आपण आता इथं महादेव, काशी विश्वनाथ महादेव मंदिर देखील आहे छोटंसं। आपण मंदिरात जाणार आहोत। नंदी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर आता मध्ये शिवलिंगचं दर्शन घेणार आहोत। आपण समोर बघतोय काशी विश्वनाथ मंदिरात आपण आलेलो आहे। शिवलिंगचं दर्शन घेत आहोत। अतिशय छान असं हे आश्रम आहेत। आपण दर्शन घेत आहोत। इथं गुरुपौर्णिमेला भव्य असे जत्रा भरत असती। दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे। आपण बघू शकतो मंदिराचं दगडी बांधकाम। त्यानंतर तुम्हाला इथं गार्डन देखील बघायला मिळणार आहे। समोर जो बघतोय नगर मनमाड हायवे आहे हा। त्यानंतर आपण संपूर्ण आश्रम परिसर बघणार आहोत। संत जनार्दन स्वामी महाराजांचा आश्रमात पूर्ण मंदिर परिसर आपण पाहत आहात। सुंदर असं मंदिर बनवले, काशी विश्वनाथ महादेव मंदिर। तुम्ही आला तर एकदा नक्की या आश्रमाला भेट द्या। जनार्दन स्वामी महाराजांचे आश्रम आपण बघत आहात। त्यानंतर आपण सुंदर असा छान परिसर आपण पाहत आहात। अतिशय शांतता आहे। आपण हे मुख्य मंदिर बघतोय जनार्दन स्वामी महाराजांचं। त्यानंतर आपण महाराजांच्या प्रसादालयाकडे जाणार आहोत। चला तर मग समोर बघतोय आपण प्रसादालयाकडे आलेलो आहे। आपण प्रसादालय